संजय राऊत सध्या बोलत आहेत. आपण थेट तिथे जाऊया. साहेब, काँग्रेसचे राज्यातले नेते अजूनही दिल्लीतच आहेत. अजूनही जागा वाटपाचा महाविकास आघाडीतला पेच कायम दिसतो विदर्भातल्या जागेवर. काँग्रेसच्या नेत्यांचं दिल्लीतल्या नेत्यांना असं सांगणं आहे की शिवसेना युनिटी आपल्या विदर्भातल्या जागा आपल्या वाट्याच्याच का मागते, त्या एनसीपीच्या का मागत नाहीये, शिवसेना आपल्यालाच वेठीस का धरते. असं काँग्रेसचे नेते जर मीडियाशी बोलले असतील असं मला वाटत नाही की तुम्ही मला प्रश्न विचारता. काँग्रेस नेत्यांचं सगळे निर्णय हे दिल्लीतून होतात. तो राष्ट्रीय पक्ष आहे. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याची निवडणूक आहे. त्यांच्या बैठका दिल्लीत होत असतात. त्याच्यामुळे या राज्याचे नेते काँग्रेसचे दिल्लीत जाऊन त्यांच्या हायकमांडला भेटायला थांबले असतील तर त्यात काय चुकीचं असं मला वाटत नाही. आता जो तुमचा प्रश्न आहे तो काँग्रेसचा प्रश्न आहे असं मी मानत नाही की विदर्भातल्या आमच्या जागांवरच हक्क का. हा तुमचा प्रश्न चुकीचा आहे. मी काँग्रेसचा प्रश्न चुकीचा असं म्हणत नाही. कोणताही एक विभाग जो असतो हा एखाद्या पक्षाचा नसतो. एखाद्या भागावरती एखाद्या पक्षाचा प्रभाव नक्की असतो. जसा कोकणामध्ये शिवसेनेचा प्रभाव, मुंबईत शिवसेनेचा प्रभाव आहे, उत्तर महाराष्ट्रात बऱ्याचशा भागात शिवसेनेचा प्रभाव आहे. विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस फारच नगण्य आहे, कमी आहे. त्यांच्या काही जागांवर नक्कीच त्यांची ताकद आहे. आता वर्ध्यात त्यांचे खासदार निवडून आलेले आहेत, काही ठिकाणी आमदार आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या आणि आमच्या विदर्भात जागा वाटपासंदर्भात काही क्लॅश होण्याचा प्रश्नच येत नाही. आणि मी तर म्हणेन काँग्रेस पक्षाशी सुद्धा आमच्या विदर्भात कुठे एखाद दुसरी जागा सोडली तर फार मोठे मतभेद आहेत असं मला वाटत नाही. आता एखाद्या जागेवर दोन पक्षाचे कार्यकर्ते दावा सांगतात ना, त्यातून मार्ग काढावा लागेल आणि आज संध्याकाळपर्यंत हा मार्ग निघेल. याच्याविषयी आमच्या मनात तरी कोणती शंका नाही. कदाचित आज जमलं आम्हाला तर तीन पक्षाच्या ज्या जागा वाटपाचा जो याद्या आणि फॉर्म्युला आहे तो कदाचित आज संध्याकाळपर्यंत सुद्धा आम्ही जाहीर करू. इथपर्यंत आमची तयारी आहे. हा बोला बोला. पण जर असं असेल तर 2 दिवस काँग्रेसचे नेते दिल्लीत राहतात, भाजपची पहिली यादी जाहीर होते, पण महाविकास आघाडीत अजूनही बघा, भारतीय जनता पक्षाची पहिली यादी जाहीर झाली म्हणजे काय फार मोठं तीर मारला असं होत नाही ना. त्यांचे जे विद्यमान आमदार आहेत ते 99% जाहीर झालेले आहेत. असं काय वेगळं काय त्यांनी काय जाहीर केलं का? नाही. जे विद्यमान आमदार आहेत त्यांचे जे काय 104 105 असतील त्यातले बहुसंख्य आमदार त्यांनी जाहीर केले. यात तुम्हाला एवढं आनंदाचा गुदगुला व्हायचं कारण काय कोणाला? नाही कोणालाच होऊ नये. आम्ही सुद्धा आमच्या आमदारांना आम्ही गो अहेड दिलेलं आहे. माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी ज्या आमच्या हक्काच्या जागा आहेत तिथल्या उमेदवारांना आमदारांना माननीय उद्धव साहेबांनी मातोश्रीवर बोलून सांगितलं आपण कामाला लागा. आमच्या कामाची पद्धत हीच आहे. आमच्याकडे उमेदवारांच्या याद्या आम्ही जाहीर करत नाही हे आपल्याला अनेक वर्ष माहीत असेल. पण राऊतसाहेब, मुंबईतल्याही काही जागा आहेत. जर तुम्ही म्हणताय की काही पेच नाहीये, संध्याकाळपर्यंत जागा वाटप जाहीर होऊ शकतं, पण 2 दिवस एवढी मग खिचात आणि काँग्रेसचे नेते मुंबईत येत आहेत, उद्धव ठाकरेंना भेटतायत, भेटू द्या ना. नेते शरद पवारांना भेटतात का आम्ही शरद पवारांना अजिबात हे तुमचं अत्यंत चुकीची माहिती आहे मीडियाकडे. आम्ही काल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये बसलो होतो. ते आमच्यातलं काँग्रेस आणि शिवसेना आणि NCPमध्ये जे काही थोडंफार जागेसंदर्भातले काही विषय होते ते संपवण्यासाठी बसलो. आता माननीय शरद पवार साहेबांची लोकांना भेटण्याची आणि बसण्याची जागा ती असल्यामुळे साहजिकच आम्ही पवार साहेबांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली. मी होतो, आमचे अनिल देसाई होते, आमचे प्रवीण महाले होते, आम्ही सगळेच होतो. प्रचंड गर्दी तिकडे असते. पण तिथे मी, जयंतराव पाटील, सुप्रियाताई सुळे अशा एकत्र बसून आम्ही महाराष्ट्रातल्या जागा वाटपासंदर्भात विशेषतः शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब यांच्या संदर्भात आम्ही चर्चा केली. विदर्भातल्या 12 जागा आहेत ज्या शिवसेनेला सोडायच्याच नाहीत असा एक सूर जो आहे तो काँग्रेस नेत्यांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे. मला असं वाटत नाही असा काही सूर लागला असेल. बरं का, सूर असे लागत नाहीत ना, मग सूर बिघडतात सगळ्यांचे.
असे सूरबीर काय लागत नसतात. खरगे साहेबांशी सुद्धा आमचा संवाद चालू आहे. काँग्रेस हायकमांड ही कायम समंजस भूमिका घेणारी एक संस्था आहे. झारखंडमध्ये सुद्धा निवडणुका आहेत. आता झारखंडचंही बातमी वाचली मी की झारखंडमधल्या मित्रपक्षात आणि काँग्रेस पक्षामध्ये काही मतभेद आहे. विशेषतः हेमंत सोरेन, राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस निवडणुकीच्या आधी जागा वाटपात अशा प्रकारचे थोडेसे राग लोभ रुसवे होत असतात. त्याच्याकडे फार गांभीर्याने पाहू नका. आम्हाला शेवटी एकत्रच निवडणुका लढायच्या आहेत. काँग्रेसचे नेते म्हणतात की सहकार्य कोण? करत नाही शिवसेना. कोण म्हणताय? काँग्रेसचे नेत्यांनी ना- मल्लिकार्जुन खरगेंची नाव भेट घेतली. नाव सांगताय? तुम्ही नाव सांगू शकता? विदर्भातील काँग्रेसचे नेते हे नाही, पण दिल्लीमध्ये ठाण मांडून की 12 पैकी एक जागा सोडायची. राज्यातले काँग्रेसचे बहुतांश नेते दिल्लीत आहेत. अहो त्यांना जावंच लागेल. अहो त्यांच्या बाळासाहेब अहो थोरातपर्यंत सगळे दिल्लीत आहेत. त्यांचे पण सगळ्यांचं म्हणणं हेच काँग्रेस आहे. पक्षाचे अध्यक्षच दिल्लीमध्ये बसतात. काँग्रेस पक्षाचे महासचिव हायकमांड हे दिल्लीमध्ये आहे ना. त्याच्यामुळे आमचं जर हायकमांड दिल्लीत असतं तर आम्हालाही दिल्लीत जावं लागलं असतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं हायकमांड दिल्लीत असतं तर जयंतराव पाटलांना दिल्लीत जावं लागलं असतं. जितेंद्र आव्हाडांना दिल्लीत जावं लागलं असतं. पण विदर्भाच्या नेत्यांचं म्हणणं आहे की एकही जागा सोडायची नाही अशा बाजूला. रामटेक आणि अमरावती विदर्भ हा महाराष्ट्राचा एक भाग आहे. संयुक्त महाराष्ट्राचा एक भाग आहे. हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. विदर्भ स्वतंत्र नाही. विदर्भ हा महाराष्ट्राचाच एक भाग आहे. एवढंच मी सांगू इच्छितो. सर, रामटेक आणि अमरावती जर शिवसेना लोकसभेला सोडली होती तर मग आता काँग्रेस एक पाऊल मागे का येत नाही नाही नाही, विदर्भात? एक पाऊल पुढे मागे जाण्याचा प्रश्न येत नाही. जेव्हा आम्ही एकत्र निवडणुका लढण्याचा विचार करतो तेव्हा अनेक विषयामध्ये प्रत्येकाला एक पाऊल मागे किंवा पुढे करावं लागतं. राऊसाहेब, एक फक्त मराठीतला प्रश्न आहे की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सरन्यायाधीशांनी म्हटलं की अयोध्येचा निकाल हा देवाला साकडं हो, घातला आणि म्हणून त्यानंतर- म्हणून म्हणूनच त्यांनी नरेंद्र मोदींना आपल्या घरी गणपतीच्या आरतीला बोलवलं होतं. ते संविधानावरती विसंबून नसून, कायद्याचं पुस्तक त्यांच्यासाठी महत्त्व नसून, त्यांना जे साक्षात्कार होतात त्या साक्षात्कारावर विसंबून ते बहुतेक निर्णय घेत असावेत की काय असं लोकांच्या मनात येऊ शकतं. हां, ईश्वराची इच्छा काय त्यापेक्षा संविधानाची इच्छा काय. शिवसेनेला न्याय देऊ नका अशी ईश्वराची इच्छा नक्कीच नसणार. विष्णूच्या 13व्या अवताराची असेल आणि त्या विष्णूच्या 13व्या अवतारानं जर त्यांना काय साक्षात्कार दिला असेल म्हणून जर आमचा निकाल विधानसभा संपल्यावर किंवा विधानसभेची मुदत संपल्यावर सुद्धा लागणार नसेल तर नक्कीच मी सरन्यायाधीश साहेबांचं पायाचं तीर्थ प्यायला तयार आहे. कारण ते विष्णूचे 14वे अवतार असू शकतात. सर, असं बऱ्याचशा ठिकाणी तुमची भेट घेतलेली आहे. हा? महाराष्ट्रातले बरेचसे शिवसैनिक माजी आमदार आहेत, नाशिकचे पण आहेत. आमचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत. निवडणूक काळामध्ये तिळगुळ घ्या, गोड बोला, संक्रांत नसली तरी करावं लागतं. शिवसेना ठाकरे गट है सांगली लोकसभेप्रमाणे अशा अनेक जागा विधानसभेसाठी देखील मागत असेल तक्रार ती हायकमांडकडे केली. सांगलीप्रमाणे आम्ही सांगलीप्रमाणे या शब्दाला आमचा आक्षेप आहे. जर आम्ही असं म्हटलं, मी काय कुठल्या पक्षाचं नाव घेत नाही, की कोल्हापूरप्रमाणे, रामटेकप्रमाणे, अमरावतीप्रमाणे आमच्या हक्काच्या जागा कोणी प्रेमानं घेत असेल आणि आम्ही देत असू तर त्याच प्रेमानं आम्हाला काही जागा मिळाव्यात असं जर आम्ही म्हणालो तर कोणाला वाईट वाटू नये. बोलिए. बंटवारे को लेकर मौजूदा स्थिति क्या है? एक दूसरा, क्या कांग्रेस की लेट लतीफी की वजह से महाविकास आघाड़ी का फॉर्मूला जो है अब तक सामने नहीं पाया है? लिस्ट भी जारी बात नहीं ऐसी नहीं है. कांग्रेस की लेट लतीफ़ी या और किसी की बात नहीं है. आज शाम तक पूरा मामला ख़त्म हो जाएगा. कांग्रेस का हाईकमांड दिल्ली में बैठता है, उनके निर्णय दिल्ली में होते हैं. तो भारतीय जनता पार्टी के नेता या हमारे यहाँ के शिंदे गुट के नेता, उनके भी बॉसेस दिल्ली में हैं. तो जिनकी हाईकमांड दिल्ली में है उनको बार बार दिल्ली में जाना पड़ता है. उसमें अभी हम क्या बोल सकते हैं. लेकिन मुझे लगता है कि कोई ज़्यादा मतभेद नहीं रहेंगे और हम लोग एक साथ बैठकर निर्णय करेंगे. सर, लोकसभा चुनाव में आपने बड़ा दिल दिखाया था, अमरावती रामटेक जैसी अपनी सीटें जो थी उनको दिया था. क्या कांग्रेस अब कुर्बानी देने के लिए तैयार है? बात कुर्बानी की नहीं, बात देश हित की और महाराष्ट्र हित की है. अगर कुर्बानी की बात कही तो सिर्फ अमरावती और रामटेक नहीं तो कोल्हापुर भी उसमें आता है. कोल्हापुर में हमारी वहाँ उस वक्त
हमारे सांसद थे, हमारी सिटिंग सीट थी। अमरावती भी लगभग हमारी सिटिंग सीट थी, रामटेक हमारी सिटिंग सीट थी। तो ज़रूर हमने बड़ा दिल दिखाया, क्योंकि हमें संविधान के दुश्मनों का पराभव करना था, उनको हराना था। और आज महाराष्ट्र में एक भ्रष्ट सरकार को, एक घटनाबाज संविधान के खिलाफ काम करने वाले सरकार को हमको नीचे उतारना है। बिल्कुल सर, संविधान की रक्षा की बात आप लगातार कर रहे हैं। महाराष्ट्र कांग्रेस के नेताओं का जो रवैया रहा है, आपने पहले कुछ दिन पहले कहा कि वो सक्षम नहीं फैसले लेने में, आपको लग रहा है सर उन्हें जमीनी हकीकत का एहसास नहीं हो रहा? मैं ये नहीं कहूँगा, देखिए हम सब राजनीति में सालों साल से काम करते हैं, लेकिन हर पार्टी को लगता है कि मेरे कार्यकर्ता को उम्मीदवारी मिलनी चाहिए। जैसे हमको लगता है, एनसीपी को लगता है, वैसे उनको भी लगता होगा। लेकिन ये आघाड़ी है, ये अलायंस है, सबको अपने अपनी भूमिका रखने का अधिकार ज़रूर है। लेकिन जब सीट शेयरिंग की बात आती है तो सबको थोड़ा बहुत त्याग भी करना पड़ता है, एक कदम पीछे भी लेना पड़ता है। सर, क्या आप जिसे हमेशा करते हैं शिवसेना या फिर एनसीपी तैयार है? आपको लग रहा है कांग्रेस की भूमिका त्याग कांग्रेस एक राष्ट्रीय पार्टी है और भारतीय जनता पार्टी से भी बड़ी पार्टी है। अब ये कांग्रेस तो हर विश्व में भी अनेक राष्ट्र में भी कांग्रेस के नाम से बहुत सी पार्टियां हैं, जैसे अफ्रीका में है और किसी, तो बड़ी पार्टी है, बहुत है। बड़ी पार्टी के साथ हम क्या बात करें भाई? तो दिल्ली में उनका हाईकमांड है, उनसे बात हो रही है। महाराष्ट्र के सभी नेता हमारे मित्र हैं, जैसे भारतीय जनता पार्टी इंटरनेशनल पार्टी है, इसलिए हमारी उनसे जमी नहीं ज़्यादा कभी। इंटरनेशनल पार्टी से हम क्या बात करें? लेकिन सर, उनका अखिलेश वकीलेश जैसा जो रवैया है सर, तुमच्याकडे येणार हाँ। आहे। छोड़िए अखिलेश वकीलेश जैसा रवैया कांग्रेस के नेताओं का रहा है, जो ट्रेडिशनली रहते हैं सीट शेयरिंग में खासतौर पर मिलेगा। आपको लग बदलने की जरूरत, थोड़ा सा लीनियंट होना चाहिए? मैं क्या उनको मार्गदर्शन करूं? उनके यहाँ बहुत मार्गदर्शक है, मैं उनको मार्गदर्शन करना या उद्धव जी ने उनको मार्गदर्शन करना ठीक नहीं। हम ज़मीन पर काम करने वाले कार्यकर्ता हैं, हम महाराष्ट्र के हित में काम करने वाले कार्यकर्ता हैं, और हम सबसे पहले देश हित को सबसे ऊपर मानते हैं। सर, कश्मीर में 7 लोगों की हत्या हुई, आतंकी हमला हुआ है, उस पर आपकी पार्टी की भूमिका क्या है? अमित शाह ने इस्तीफा देना चाहिए। भूमिका क्या हो सकती है? अमित शाह गृह मंत्री कोई जिम्मेदारी लेने को तैयार नहीं, ना मणिपुर की जिम्मेदारी लेते हैं, ना जम्मू कश्मीर की लेते हैं। हाँ, कभी ना कभी नैतिकता के आधार पर भारतीय जनता पार्टी के नेताओं ने और मंत्रियों ने इस्तीफा देना चाहिए ना। चले, थैंक यू। खासदार संजय राऊत यांची आत्ता पत्रकार परिषद झाली आणि त्यामध्ये त्यांनी संवाद साधला। त्यामध्ये त्यांनी असे रुसवे फुगवे मतदाराच्या निवडणुकीच्या वेळेला होतच असतात असं म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर कदाचित आजही हा संपूर्ण फॉर्म्युला महाविकास आघाडीचा ठरू शकतो असं म्हटलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।